नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण या स्लाइड शोच्या मार्फत प्रदूषण म्हणजे काय याच्याविषयी अ, माहिती घेणार आहोत. आपल्याला माहित आहे की पृथ्वी तलावर इतर सुद्धा प्राणी आहेत. परंतु मानव हा एक प्राणी असा आहे की ज्याच्यामुळे प्रदूषणामध्ये वाढ होत आहे. आपण रोजगार मिळवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या फॅक्टरीज बघतो. त्या फॅक्टरीच्या मार्फत मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडत असतो आणि हा धूर हवेत मिसळल्यामुळे प्रदूषण होत असतं आणि अशा प्रकारचं प्रदूषण आपल्याला घातक असतं. हे आपल्याला ह्या स्लाइड शोच्या मार्फत जाणून घ्यायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या स्लाइड शोच्या मार्फत ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, मातीचं प्रदूषण किंवा जल प्रदूषण या समस्या कशा प्रकारे आपल्याला भेडसावत आहेत आणि त्याचा समाज जीवनावर म्हणजे आपल्यावर काय परिणाम होत आहे याच्याविषयी आपण इथे जाणून घेणार आहोत. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपण या स्लाइड शो मध्ये त्याच्यामध्ये आपल्याला काही पिक्चर्स आहेत. त्या पिक्चर्सच्या मार्फत अजून चांगल्या प्रकारे समजून येईल की प्रदूषण म्हणजे नक्की काय. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्लाइडवर प्रदूषणाची व्याख्या आपण इथे पहिली करूया. त्याच्यानंतर आपण वेगळ्या प्रकारचं प्रदूषण बघूया. आपल्याला एक स्लाइडमध्ये एक पिक्चर सुद्धा दिसत आहे. आता लक्षात घ्या, वातावरणात, पाण्यात किंवा हवेत आणि अन्नात सजीवांना हानिकारक असलेले पदार्थ मिसळण्याची जी प्रक्रिया असते, त्या प्रक्रियेलाच प्रदूषण असं म्हणतात. आता प्रदूषण तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे ही एक गंभीर समस्या बनलेली आहे. आपल्याला माहिती आहे आपल्या भारताची लोकसंख्या जवळजवळ 150 कोटीच्या आसपास गेलेली आहे. फक्त भारत देशाचा विचार केला तर. इतर देश पण आपल्या पृथ्वीवर आहेत आणि त्याच्यामुळे त्या वाढत्या लोकसंख्येचा प्रदूषणाचा वाढत्या लोकसंख्येवर मोठ्या प्रमाणावर इफेक्ट होत आहे. त्याचप्रमाणे वृक्षतोड आहे, औद्योगिक कचरा. आता आपल्याला जर रोजगार पाहिजे असतील तर उद्योगधंदे आले पाहिजेत. मग उद्योगधंद्यामध्ये काही केमिकल फॅक्टरीज आहेत. त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचा कचरा निर्माण होतो. औद्योगिक कचरा. तर त्याच्यामुळे सुद्धा प्रदूषण होतं. नैसर्गिक साधन संपत्तीचा गैरवापर अशा अनेक कारणांमुळे प्रदूषण भयंकर वाढत आहे. आपण नॅचरल जे सोर्स आहेत, आता इतर प्राणी जे आहेत ते नॅचरल सोर्सचा चांगल्या प्रकारे वापर करतात. परंतु आपण एकमेव प्राणी या पृथ्वी तलावर असे आहोत की ज्याच्यामुळे नैसर्गिक साधन संपत्तीचे सुद्धा प्रदूषण होत आहे. आता प्रदूषण ही समस्या आता फक्त भारतापुरती मर्यादित नसून जगभरात देखील ही समस्या खूप वाढत आहे. वाढते प्रदूषण म्हणजे जीवन नष्ट करू शकतील अथवा विस्कळीत करू शकतील असे घटक वातावरण, जल म्हणजे पाणी आणि भूप्रदेशावर मिसळले जातात. उदाहरणार्थ बघा, हवेमध्ये आपण ज्या गाड्या व्हेइकल्स चालवतो त्याच्यामधून डिझेलचा वापर होतो, पेट्रोलचा वापर होतो. या इंधनाच्या ज्वलनातून सल्फर असलेला धूर वातावरणात मिसळतो आणि त्याच्यामुळे अतिउच्च असलेल्या ओझोन वायूच्या थराला हानी पोहोचू शकते. आता ओझोन वायू म्हणजे काय? ओझोनचा थर, त्याचा फॉर्म्युला O3 असा आहे. ऑक्सिजनचा फॉर्म्युला O2 आणि ओझोनचा फॉर्म्युला O3 असा आहे. तर ही जी लेयर आहे त्याच्यामुळे सूर्यापासून निघणारे जे अतिनील किरण आहेत, अल्ट्राव्हायोलेट रेज, ते आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. ते फिल्टर होतात. परंतु प्रदूषणामुळे या थराला सुद्धा हानी पोहोचत आहे आणि त्याच्यामुळे सर्वकडे म्हणजे आपल्या भारतात किंवा पृथ्वी तलावर सर्वकडे जी मानवी वस्ती आहे, त्या मानवी वस्तीमध्ये हे जर किरण पोहोचले तर आपल्याला आपल्या स्किनचा कॅन्सर म्हणजे स्किनचा कर्करोग सुद्धा होऊ शकतो. तर ही अतिनील किरणं वाचवण्यासाठी ओझोनची लेयर खूप महत्वाची आहे, परंतु प्रदूषणामुळे ती आता नष्ट होत चाललेली आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रदूषणामधील पहिला जो प्रकार बघतोय तो म्हणजे माती प्रदूषण. माती प्रदूषण म्हणजे नक्की काय, त्याच्याविषयी आपण आता ह्या स्लाइडच्या मार्फत जाणून घेणार आहोत. आता औद्योगिक सांडपाणी म्हणजे उद्योगांमध्ये जे सांडपाणी तयार होतं प्रक्रिया न करता हे पाणी जसेच्या तसे जमिनीमध्ये सोडले जाते आणि त्याच्यामुळे काय होतं, तर जमिनीची माती प्रदूषित होते. तसेच शेतामधील रासायनिक खतांचा अतिवापर. आता आपली लोकसंख्या वाढलेली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात जी लोकसंख्या आहे त्यांना त्यांचं पोट भरण्यासाठी अन्नधान्य पाहिजे. तर धान्य जास्त प्रमाणात मिळवण्यासाठी शेतीमध्ये सुद्धा रासायनिक खतांचा वापर केला जातो. रासायनिक खतं का वापरली जातात? तर त्याच्यामुळे ह्याची वाढ जी आहे, पिकांची वाढ अतिजलद होते आणि आपण जो कचरा जाळतो त्याच्यामुळे सुद्धा मातीमध्ये प्रदूषण होत असतं.
जंगलतोडीमुळे झाडांची संख्या कमी होते, त्यामुळे जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप होते. आता ही मुळं जी असतात ती घट्ट मातीला पकडून ठेवतात, परंतु जंगलतोड झाल्यामुळे ही मुळंच नष्ट होणार, तर माती त्याच्यातून झीज होऊन पुढे पुढे नदीमार्फत किंवा पाण्यामार्फत नदीला मिळणार, नदीमार्फत ती समुद्राला मिळणार. आता हे ही एक जे आहे जंगलतोड, हे सुद्धा माती प्रदूषणाचं एक कारण आहे. या प्रदूषणामुळे जमिनीखाली असलेले जीवजंतू मरतात. प्रदूषण स्त्रोत शोधून त्याचे निर्मूलन केले पाहिजे. आपल्याला आता काय महत्वाचं आहे, ते प्रदूषण कशामुळे होते, त्याचा स्त्रोत, त्याचा ओरिजिन कुठून आहे ते शोधून त्याचं निर्मूलन केलं पाहिजे. रासायनिक औषधांचा वापर जास्त केल्याने देखील माती प्रदूषित होते. म्हणून आपण आता बघा, जी शेती केली जाते जास्त प्रमाणात त्याच्यामध्ये आपण बघतो ऑर्गॅनिक फार्मिंग केली जाते, म्हणजे जेणेकरून आपण पूर्वीच्या काळामध्ये गांडूळ खत किंवा शेणखत याचा वापर केला जायचा, त्यावेळेला रसायनांचा वापर केला जात नव्हता आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची पिकं खाल्ल्यामुळे सुद्धा आपली हड्डी मजबूत होती. आणि पूर्वीचे जे आपल्या घरामध्ये असलेले आजी आजोबा हे 90-100 वर्ष सुद्धा त्यांचं लाईफ स्पॅन होतं, परंतु आता लाईफ स्पॅन कमी झालेलं आहे. याचं कारण आपण रासायनिक औषधं वापरून केलेली जी किंवा रासायनिक खतं वापरून तयार केलेल्या शेतीच्या अन्नधान्यावर अवलंबून असतो. तर हे माती प्रदूषणाचं कारण आहे. याच्या पुढली स्लाइड आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो. आता आपण पाहतोय ध्वनी प्रदूषण. आता आपल्याला माहित आहे, आपण गावागावामध्ये किंवा शहरांमध्ये सुद्धा जरासं काही चांगलं झालं की त्याची एक मिरवणूक काढली जाते आणि ह्याच्यामध्ये डीजे वाजवले जातात किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हेइकल्स आपल्या आजूबाजूला फिरत असतात. त्याचप्रमाणे कारखान्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आवाज आपल्याला ऐकायला मिळतो. बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शनचं काम चालू असेल तरी सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात ती आवाज तिथे ऐकायला मिळतो. आता आपल्याला चित्रामध्ये दिसतंय की तो एक माणूस जो आहे तो कानावर हात ठेवून असा हे केलेलं आहे की उभा आहे, की तो म्हणतोय की नको बाबा हे ध्वनी प्रदूषण. तर आपण या ध्वनी प्रदूषणाबद्दल बघूया. आपल्याला माहित आहे की आवाज हा ऊर्जेचा एक प्रकार आहे. कधी कधी आवाज ऐकायला सुखदायक आणि काही वेळा मोठ्याने ऐकायला मिळतो. आवाज हवेत प्रवास करू शकतो आणि वस्तूंच्या कंपनाने तयार होतो. आता वस्तूची कंपन, कुठल्याही प्रकारचं कंपन म्हणजे व्हायब्रेशन्स तयार झाले की त्याच्यापासून आवाज तयार होतो. आपण सुद्धा जेव्हा बोलत असतो तेव्हा स्वरयंत्रामध्ये कंपनं तयार होतात आणि त्याच्यामुळे आवाज तयार होतो. काही आवाज हे ऐकायला खूप चांगले वाटतात, तर काही आवाज आपल्याला हानिकारक असतात, जे आपल्या कानाला नकोसे वाटतात. मानव आणि इतर सजीवांवर परिणाम करणाऱ्या उच्च आवाज पातळीचा नियमित संपर्क ध्वनी प्रदूषण असं म्हटलं जातं. म्हणजे मोठ्या प्रमाणात जर आवाज आला तर त्याला ध्वनीचं प्रदूषण झालं असं म्हटलं जातं. हा जो आहे बघा, मी यातलं तुम्हाला काही गोष्टी महत्वाच्या गोष्टी सांगतो. आपण जो असतो मानवी कान जो आहे तो सर्वात मंद आवाज म्हणजे 1 डीबी पर्यंत म्हणजे 1 डेसिबल पर्यंत आवाज ऐकू शकतो. याच्यापेक्षा जास्त जर आवाज गेला, संस्कृतीच्या आजूबाजूच्या वाढत्या आवाजामुळे ध्वनी प्रदूषण हा चिंतेचा विषय बनलेला आहे. आजकाल बघा हॉस्पिटलमध्ये काही वृद्ध माणसं ऍडमिट आहेत आणि बाजूने एखादं मिरवणूक चाललेली आहे, तर त्याच्यामुळे जो डीजे चा आवाज आहे तो अतिउच्च आवाज झाला आणि त्याच्यामुळे ह्या पेशंट्सवर परिणाम होत असतो. म्हणून ध्वनी प्रदूषण हे अत्यंत वाईट आहे. आता ध्वनी प्रदूषणाचे कारण सुद्धा आपण इथे बघतोय की वाहने, विमाने, औद्योगिक यंत्रे, लाऊडस्पीकर, फटाके उच्च आवाजात वापरल्यास इतर काही उपकरणे देखील ध्वनी प्रदूषणात योगदान देतात. जसे की दूरदर्शन किंवा ट्रान्झिस्टर. आपण जर घरामध्ये मोठ्या आवाजात दूरदर्शन किंवा ट्रान्झिस्टर म्हणजे रेडिओ लावून ठेवला तर त्याचा सुद्धा आपल्या घरातील लोकांना त्रास होत असतो. हा झाला ध्वनी प्रदूषणाविषयी आपली ही स्लाइड झाली. आता याच्या पुढे आपण बघतोय की वायू प्रदूषण. हवेमध्ये सुद्धा काही घटक असे मिसळतात की ज्याच्यामुळे वायू प्रदूषण होऊ शकतं. आता बघा ह्या स्लाइड मध्ये तुम्हाला दिसतोय का एक कारखाना दाखवलेला आहे आणि त्याच्यातून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडतोय आणि अशा प्रकारचा धूर वातावरणात मिसळतो. बघा सल्फर डायऑक्साईड जो आहे ह्या ह्याच्यामध्ये धुरामध्ये असतो आणि तो जेव्हा पाण्यात मिक्स होतो त्यावेळेला पाण्यामध्ये सल्फर डायऑक्साईड आणि पाणी यांचं एकत्रीकरण होऊन त्याच्यापासून सल्फ्युरिक ऍसिड म्हणजे H2SO4 हे अम्ल तयार होतं आणि अशा प्रकारचा जो पाऊस आहे त्याला सल्फ्युरिक अम्लाने तयार झालेला म्हणजे अम्लधर्मी पाऊस असं म्हणतात. तर ह्याच्यामुळे शेतीच्या पिकाला सुद्धा मोठ्या प्रमाणात हानी पोहोचू शकते आणि म्हणून वायू प्रदूषण ही सुद्धा एक मोठी समस्या आपल्याला भेडसावणारी आहे. ह्याच्यानंतर आपण बघतोय ते म्हणजे शेवटचा प्रदूषणाचा प्रकार आहे आणि तो आहे जलप्रदूषण. जलप्रदूषण म्हणजे पाण्याचं प्रदूषण. आपल्याला दिसतंय बघा बाजूला सांडपाणी बाहेर येताना दिसतंय आणि ते पाण्याचं सांडपाणी जे आहे ते डायरेक्ट नदीमध्ये किंवा इतर पाण्यामध्ये त्याने टाकलेलं आहे आणि त्याच्यामुळे ते पाणी सुद्धा ज्या पाण्यात ते टाकलं ते सुद्धा खराब झालेलं आहे. ही सर्व जगाला भेडसावणारी पर्यावरणीय गंभीर समस्या आहे.
आता जलप्रदूषणामुळे पाण्यात विशिष्ट गुणधर्माचे पदार्थ अशा प्रमाणात मिसळले जातात की त्यामुळे पाण्याच्या नैसर्गिक गुणवत्तेत बदल होतो. ते वापरण्यास अयोग्य ठरते. म्हणजे आपण ते आता पुढे पिण्यासाठी वापरू शकत नाही किंवा इतर कोणत्याही गोष्टीसाठी वापरू शकत नाही. कशामुळे? तर सांडपाणी याच्यात मिक्स झाल्यामुळे. जलप्रदूषणामुळे सजीवांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात किंवा पाण्याची चव बिघडते. ते घाणेरडे दिसते. म्हणजे आपल्याला बघा गटारातलं पाणी वगैरे किंवा आपण ट्रेननी प्रवास करतो त्यावेळी जे मोठे नाले वाहतात, त्यातून जे काळ्या कलरचं पाणी वाहतं ते अत्यंत घाणेरडं दिसायला आहे आणि त्याला दुर्गंधी सुद्धा येते. मानवी कृती आणि अन्य कारणामुळे पाण्याचा नैसर्गिक गुणवत्तेत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे बदल होतो आणि पाणी कोणत्याही कारणासाठी वापरण्यास अयोग्य ठरते. म्हणजे त्याच्यातले जे महत्त्वाचे घटक आहेत ते नाश पावतात. या पाण्याला प्रदूषित जल असं म्हटलं जातं. पाण्याचे प्राकृतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म बदलल्याने मानव व जलीय सजीवांवर अपायकारक परिणाम करणारी जलप्रदूषण ही प्रक्रिया आहे. नैसर्गिक पाण्यात एखाद्या बाह्य पदार्थ अथवा उष्णता यांची भर पडल्यास ते पाणी प्रदूषित होऊन त्याचा मानव, इतर प्राणी आणि जलीय जीव जे आहेत त्यांना तो अपाय होतो. मच्छीमारी करणारे जे कोळी बांधव आपल्याला दिसतात ते सुद्धा या प्रदूषणामुळे काय होतं तर मच्छी मोठ्या प्रमाणात मरते आणि अशा प्रकारची मच्छी खाण्यास अयोग्य असते. आता बघा जगातील बहुतेक देशात जलप्रदूषण ही गंभीर समस्या बनते आहे. कॅनडा, चीन, भारत, जपान, रशिया, अमेरिका इत्यादी देशात ही समस्या तीव्रतेने जाणवते. म्हणजे भारतासोबत इतरही देश आहेत. कॅनडा किंवा चीन आहे म्हणा, जपान आहे, रशिया, अमेरिका याच्यामध्ये सुद्धा जलप्रदूषणाची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. तर अशा प्रकारे या प्रदूषणावर आपल्याला आळा घालण्यासाठी विद्यार्थी मित्र हो, आपल्यालाच आपण यंग जनरेशन आहोत, आपल्यालाच काम करावं लागेल आणि ते आपण योग्य प्रकारे करू. या स्लाइडच्या मार्फत आपल्याला प्रदूषणाच्या बाबतीत जी माहिती दिली ती आपल्याला आवडली असेल. धन्यवाद.